एकाच डब्यात 5 बीट आणि 3 बटाटे कुकरला लावून उकडून घेतले. तर उकडल्यामुळे बीटचे साल सहज निघते. तर बटाट्याचे आणि बीटचे साल काढून झाले. पुदिन्याची चटणी बनविण्यासाठी पुदिना आणि कोथिंबीर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. जेवढा पुदिना घेतला आहे तेवढीच कोथिंबीर घेतली. आता याच्यामध्ये चांगल्या 10-12 मिरच्या घालून घ्यायच्या, पाव इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या. मिक्सर जारमध्ये सर्व साहित्य हे घालून घ्यायचे. पुदिना घातल्यानंतर अर्ध लिंबू पिळून घ्यायचे. लिंबाची बी जर का त्याच्यामध्ये गेली असेल तर ती काढून टाका, नाहीतर कडू लागेल. आता याच्यात 1 चमचा साखर घालून घ्यायची. साखरेने चव चांगली लागते आणि रंगही हिरवा टिकून राहतो. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचे. झाकण लावून अशा प्रकारे चटणी करून घ्यायची. चटणी बघा, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशाच प्रकारे आपल्याला चटणी पाहिजे. आता उकडलेल्या बटाट्याचे गोल चकत्या करून घ्यायच्या. बीटच्या सुद्धा अशाच प्रकारे चकत्या करून घेणार आहोत. बीट आणि बटाटे उकडताना कुकर थंड झाल्याबरोबर ताबडतोब काढून घ्यायचे. अशा प्रकारे व्यवस्थित उकडून होतात. जास्त वेळ जर का कुकर थंड झाल्यानंतर बीट आणि बटाटे ठेवले तर त्याचं नरम पडतात किंवा त्याच्यामध्ये पाणी जाऊन थोडेसे गळून जातात. तर म्हणून काढून घ्यायचे. ब्रेडला बटर लावून घ्यायचे, कारण बटर लावल्याने चटणी जास्त तिखट लागत नाही. तर दोन्ही स्लाइसला असे बटर लावून घ्यायचे. बटर लावून झाले, दोन्ही स्लाइसला हिरव्या रंगाची चटणी लावून झाली की त्याच्यावरती उकडलेले बटाट्याच्या चकत्या ठेवून द्यायच्या. बीट ठेवायचे उकडलेले. कच्च्या बीटपेक्षा उकडलेले बीट पचायला हलके जातात. नुसतं बीट आणि बटाटा ठेवला आणि त्याच्यावर ब्रेड जरी ठेवला आणि खाल्ले तरी ते सुद्धा सँडविच खूप छान लागते. तर आपल्यावरती आपण त्याच्यामध्ये कांदा, बटाटा, काकडी सँडविचसाठी काय काय ठेवून द्यायचे. तर सर्व झाल्यावरती कांदा जर तुम्हाला आवडत असेल तर घाला. आता याच्यावरती चिमटीभर असे मीठ टाकून द्यायचे. अशा प्रकारे पुन्हा एकदा ब्रेडला बटर लावून ब्रेड त्याच्यावर ठेवून नंतर ते कापून घ्यायचे. समजा अजून एकदा चटणी लावायची असेल तर लावून घ्यायची आणि धारदार सुरीने त्याचे 4 भाग करून घ्यायचे. 4 भाग करा किंवा 6 भाग करा. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.